मी विजया डोळे विश्वशांती ग्रुपवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। पण सर्वप्रथम आपण विश्वशांती ह्या ग्रुपला जॉईन झाला याबद्दल अत्यंत धन्यवाद, खूप खूप आभार। आपण ह्या विश्वशांती ग्रुपला का बरं जॉईन झालो हे सगळ्यांना माहीतच आहे, तरीसुद्धा मी साधारण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपल्याला त्या दिवसातून 3 वेळा अर्धा तास जप आणि अर्धा तास कमीत कमी मेडिटेशन करायचं आहे। माझ्या हिशोबाने जप आणि मेडिटेशन बहुतेक जणांना येत असेल, पण तरीही सुद्धा त्याच्या वेळा किंवा काय असं काही ठरलेलं नाही आहे। जशा शक्यतो सकाळ दुपार संध्याकाळ यामध्ये जप करावा, परंतु एखाद्याचा जॉब असेल, काही कारण असलं तरी तुम्ही केव्हाही 3 वेळा दिवसातून केला तरी चालेल। सर्वप्रथम जप करावा, नंतर ध्यान धारणा करावी। मी आपल्याला सगळ्यांना जप कसा करावा, जप म्हणजे काय हे सगळं माहीतच आहे, पण तरी मी आपली 5 मिनिटं घेऊ इच्छिते आणि जपाबद्दल थोडीफार माहिती सांगू इच्छिते। तर जप हा आपण आपल्या आराध्य देवतेचा करतो। कोणाच्या आराध्यता कुणी असू शकते, कोणत्याही आराध्य देवतेचा जप आपल्याला चालणार आहे। जर कोणी मंत्र घेतला असेल गुरूंकडनं तो जपला तरी चालेल, त्याबद्दल कुठलाही प्रश्न नाही। आता जप साधारण 3 ते 4 प्रकारचा असतो। एक साधारण जप, एक उपावशु जप, एक मानसिक जप आणि एक श्वासावरील जप। असं तर हा जप हा विषय खूप मोठा आहे, त्याच्यावर आपण किती वेळ बोलू शकतो, पण आपण 5-7 मिनिटात जपाबद्दल माहिती घेणार आहोत। त्यातनं ज्याला जे योग्य वाटेल तो त्यांनी जप करावा। तर साधारण जप म्हणजे काय, आपण नेहमी जसा जप करतो तो जप। पण उपवशु जप करायचा असेल, उपवशु म्हणजे काय, हा पण एक प्रकारचा जप आहे, पण तो जप तुम्ही ओठ हलवून करता, म्हणजे तुमच्या तोंडातून ते शब्द बाहेर नाही आले पाहिजे, पण ओठ तर हललेले दिसले पाहिजे। म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं मनात, पण ते शब्द बाहेर नाही आले पाहिजे। ओठ हलताना दिसत आहेत पण कोणता जप करतात हे कळणार नाही, त्याला उपवशु जप म्हणतात। आणि तिसरा मानसिक जप। मानसिक जप म्हणजे काय, तर तुम्ही मनातल्या मनात जप करणं, तुमचे ओठसुद्धा हलणार नाही, तुम्ही जप करता हे सुद्धा कोणाला कळणार नाही। अशा तऱ्हेने तुम्ही मनातल्या मनात मानसिकदृष्ट्या जप करू शकता। आपल्याला त्याच्यावरनं 100 पटी 1000 पटीने त्याचा फायदा मिळतो हे आपल्याला काहीही बघायचं नाही। बेसिकली आपण हा जप का करतोय, विश्वशांतीसाठी करतो। जप आणि ध्यानधारणा हे विश्वशांती आणि आपला आत्मा प्युअर होण्यासाठी करत आहोत। पुढच्या काही काळात विचित्र प्रसंग आपल्या विश्वावर येणार आहे, मोठी संकट येणार आहे, तेव्हा विश्वालाही थोडीफार मदत व्हावी। अनेकांनी जर एकत्र येऊन हे कार्य केलं तर नक्कीच त्याचा काहीतरी उपयोग होईल। जेव्हा तुम्ही एकटं एखादी गोष्ट करता त्यापेक्षा ग्रुपमध्ये केली तर त्याचा फायदा नक्कीच जास्त मिळतो। तेव्हा ह्या 3 प्रकारचा जप आपण पाहिला, एक साधारण जप, एक उपवशु जप आणि एक मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात जप। आणि हा जप तुम्ही किती वेळा करता, कितीही वेळा करू शकता, कसाही करू शकता। आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे श्वासावरील जप। श्वासावरील जप म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्येक सजीव व्यक्ती हा श्वास घेत असतो, परंतु स्पेशली माणसासाठी हा श्वास फार महत्त्वाचा असतो। तो जो श्वास घेतो आपण घेतच राहतो, जन्माला आल्या क्षणापासून मृत्यू होईपर्यंत श्वास घेत असतो, परंतु
ह्या श्वासावर लक्ष ठेवणं, तो कसा खालीवर जातो हा एक श्वास काय म्हणायचं, श्वासाचा जप म्हणता येईल. किंवा काही वेळेला कुठलाही जप तुम्ही कराल तो श्वासावर करायचा. समजा उदाहरणार्थ ओम नमः शिवाय करायचा, तर आधी प्रथम मोठे मोठे श्वास घ्यायचे, 2-3 खोल श्वास घ्यायचे आणि मग ओम नमः शिवाय. श्वास घेताना ओम म्हणणं, सोडताना नमः शिवाय म्हणणं. श्रीराम जय राम जय जय राम, राधे राधे असा कोणताही जप तुम्ही या श्वासावर करू शकता. नुसतं श्वासावर मनपूर्वक लक्ष ठेवलं तरीसुद्धा हा श्वासावरचा जप होतो. पण ह्या जपासाठीचे काय, जप कसा काय करायला पाहिजे ह्याचे काही नियम आहेत का? तर हो, नियम म्हणजे काय, तर कधीही खाली बसून, फरशीवर बसून किंवा जमिनीवर बसून जप करायचा नाही. कुठल्याही प्रकारचं आसन हे आवश्यक आहे. आपण ह्या विषयावर फार खोलात जाणार नाही, कोणत्या प्रकारचं आसन वगैरे असं काही नको. पण एक आसन हवं, सहज स्थितीत तुम्ही बसायला हवे. आणि त्यानंतर बहुतेक लोक माळेवर जप करतात. तर माझ्या माहितीनुसार किंवा सर्वोत्तम जप कसा, तर तो माळेवर नसावा. कारण आपण किती मणी राहिले ह्यात आपलं लक्ष जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माळेवर जप न करता तुम्ही समजा घड्याळात बघितलं आत्ता किती वाजले, 3 वाजले, तर 3 ते 3:30 जप करायचे आपल्या अर्धा तास. एकदा 3 बघितले की पुन्हा माळ वगैरे न घेता जप करायला सुरुवात करा. समजा श्रीराम जयराम जय जयराम जप करताय, तर श्रीराम जयराम जय जयराम जप साधा करताय तुम्ही. पण जप करताना माळेचा उपयोग न करता तुम्ही त्या तुमची जी आराध्य देवता आहे त्याच्या सगळ्या मुद्रा आठवा, त्याच्यात पूर्णपणे मग्न व्हा आणि मग जप करा. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम असं तुम्ही म्हणताय, पण त्या मिनिटाला तुम्ही श्रीरामाच्या मुद्रा आठवताय. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत. राज्याभिषेकाची म्हणू नका, वनवासाची म्हणू नका, अनेक प्रकारच्या मुद्रा आहेत. त्या सगळ्या मुद्रामध्ये तुम्ही गुंतून जायचे. तुमचा किती जप झाला याला महत्त्व नाही, तुम्ही जप कसा करताय, किती मन तुमचं त्यात पूर्णपणे बुडालं आहे. मनापासून जप करणं ह्याला खूप महत्त्व आहे. त्या अर्ध्या तासात तुमच्या 15 वेळा जप झाला तरी चालेल, पण तो जप असा असला पाहिजे. त्याच्या मुद्रा सकट जप असेल, जी आराध्य देवता असेल त्या आराध्य देवतेच्या तुम्ही मुद्रा आठवा आणि मग जप करा. आणि हा जप साधारणपणे पूर्व दिशेला तोंड करून मग आपण जप करावा. जनरली व्हिडिओ बघावा आणि तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार जप करावं. आणि जास्तीत जास्त लोकांना विश्वशांती या ग्रुपला जोडून घ्यावं ही मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते. धन्यवाद. खूप खूप आभार.